अशी ग्रामदेवता श्रीदेव रवानाथ टुंगेश्वर आई जरीमारी भराडी पाहुणाई सातेरी आई यशवंता यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक हो. या कालवण गावचा स्थानदेवता ब्राह्मणदेव कुलस्वामी यांच्या चरणी नतमस्तक हो. आजच्या ठिकाणी बघा भव्य आहे असा एक रंगमंच उभारून तात्या पवार साहेब अतिशय आगळं स्थान निर्माण केलं आणि आज आम्हाला चारी बुवांची निवड केली गेली आणि चारी बुवामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत असे बुवा आज राजू मुंडे साहेब बघा आज यांनी आमच्या गुरु सोबत सुद्धा त्यांचे असंख्य कार्यक्रम झाले अशी ती मागणी आहे राजू मुंडे. आणि एक सिंधुदुर्गाची शान म्हणजे अध्यात्म कसं असू दे लोकनाट्य असू दे पटवून देण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे गुरु सावंत. बघा त्यांनी प्रथम दर्शनी वाग्यतर्फावर फोकस केला गेला. त्यांना माहित होतं की ही बारी कुठे जाणार की वाग्यतर्फावर जाणार आणि आम्ही बारी करणार. ही एक आपल्या व्यक्तिमत्व सिंधुदुर्गाचे शान. आता ज्यांचं भजन झालं बघा ज्याने भूप रागामध्ये नवन आणि नोटिशन ज्यांनी सादरीकरण केलं भूप रागामध्ये दीपक चव्हाणजी साहेबांचे विद्यार्थी हुआ बरोबर अतिशय जबरदस्त नाटक विठ्ठलजी कालवणकर यांच्या ईश्वर त्यांनी प्रार्थना कारण हे हा एक रंगमंच म्हणजे विठ्ठल कालवणकर ज्यांनी दशावतार दाखवला बघा नालान लागले यांच्यासोबत ज्यांनी काम केलं रंग वेशभूषा ज्यांनी गाजवली त्यातील सर्वे गावची शान म्हणजे विठ्ठलजी कालवणकर. आणि आज ह्या रंगमंचावर त्यांचं सुद्धा एक नाविन्यपूर्ण नाव घेण्यासारखं म्हणजे कालवणकर आणि त्यांच्या नातू म्हणून मुरली पवार आज बुवा आज आपल्या भजनाला सुद्धा एक साथ करताय. कित्येक वर्ष माझ्या भजनाला कोरस म्हणून ते लाभले आहे बरोबर. त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांचा कडकडत हो विश्वजीने प्रार्थना करतो. तसेच भजन डबल असंख्य नामांचा भक्ती आज आपले महेश सावंतचे विद्यार्थी ओंकार वेंगुर्लेकर असे नामवंत पप्पाला तिथे हजर आहे. त्यांच्याशीला मी माझ्या मंडळातून आभार मानतो. आज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात बघा सावंत सर्व्हिसवाले राहुल साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच आज जे समन्वयक लाभले आहेत तिथं एक आपल्या गावची शान आहे रमेश गावडे साहेब बघा ते निस्वार्थपणे कोणाचा कुठेही कार्यक्रम असू दे ते गेली आपल्या कार्याला सक्षम असतात आणि ते कार्य साधण्याचं काम करतात. आणि ते जी रमेश गावडे साहेब तसेच अतिशय शान म्हणजे निलेजी सावंत बघा काय नेतृत्व आहे बघा. मी तर देणार त्यांची कारकिर्दी तुलना करू शकत नाही. त्यात सिंधुदुर्गात नव्हे पूर्ण महाराष्ट्रात राजकारणात पुन्हा काही शिक्षण नसेल असं नेतृत्व त्यांचं म्हणजे निलेजी सावंत एवढे शिक्षण आहे. आणि त्यात पुढे गावासाठी काहीतरी एक नेतृत्व करतायत आणि राजकारणातले बरोबर या सर्वांसाठी पुन्हा पुन्हा अशा मांडण्याचा आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आपल्याकडे पोकस असतो, वागदेकर म्हटल्यानंतर पोकस असतो. आता ती एक माऊली आपली अतिशय छान माऊली आहे. फक्त तसा वेळ आल्यानंतर काहीतरी भूक गावात. आता ते धार्मिक असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर मी टोपी बघितली, गळ्यात एक शाल बघितली, त्यामुळे ते कदाचित मला बोलूच शकणार नाही. हे की माझ्या अध्यात्माच्या ताकदीच्या जीवावर खात्री केली की ते मला काहीच बोलणार नाही. कोण? ही पहिली माऊली. पण ह्या गुंड्या सावकार माझ्यावर पहिलं फोकस केलो आणि तो वाटवा साजरा करता. तुका बोला घेता म्हणून थोडे हल्ल्याने होणार ना. अरे केव्हा मारून घालते तुका. त्या गावड्यांचा वाढदिवस आज आहे 100%. तात्या पवारांचा वाढदिवस 11:20 मिनिटांनी तात्या पवारांचा वाढदिवस न होतो. गुंड्या आता बारीक बघतो म्हणजे त्याला वाटतं काय माका दिसना काढा असं काढून ठेवला ते दिसावा. गुंड्या तू तडेसून जोर धर. काय इशू घालव द्यायचो ना. नाही तसं नाही. शेवटी माझा मित्र अधिक काय बोललो तर तुझ्या राय मी फिराक पाठी होतय ना. हे डोळ मारते असू दे. ज्या आम्ही परंपरेसाठी आलो ते म्हटल्याने की आम्ही नवीनच असो. 7 वर्ष काही झाली त्यांना भजन. मी 11 वर्षापूर्वी देवदास मांजरेकरांकडे ह्यांचा भजन ऐकला होता. गुंड उंटा आपणात नवीनच असत ते. आणि गुंड्यात नवीन आहे असा आणि जुना आहे असा काय फरक पडणार काय का ते काय येणार मुळात. त्यामुळे दुसऱ्याचं काय बघतो तू. आणि येता हात तर मी 2 राग सांगले. तो रूपाचा भंग होतो तो राग सांगले तरी तुमका कळा किंवा गुंडू सावक काहीतरी अभ्यास हा नक्की असा नाही. शेवटी माझा मित्र राहतो एकदम घालून काढून बोलणार नाही नक्कीच नाही. पण बारी रंगली पाहिजे. बघा एक तर पब्लिक कमी आहे आणि फोकस त्यांनीच माझ्या टाकला फोकस आणि जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि इथून सुटल्यानंतर तिकडे आग होणार आहे. आग होतली. तू काढला काय का मगाशी बोलत म्हणजे काय तू काढला काय तो एकटो हा की काय तो एकटो हा. अरे जोडी माझ्या बघितची नाही ती. ह्या काय घेईन जोडी तू का उठवतो असं नसतं काय नसतं. आम्ही एक संदर्भ बघतो. बाकी वैयक्तिक कोणाशी माझा देणा घेणा किंवा वाईटपणा काय नसतं. त्याप्रमाणे आम्ही सांगतो असू दे. तुम्ही वाईट उठा आणि पाय वगैरे खाऊन या जरा तिथे ह्याका उठवतो. आता तुम्ही असे थंड वागलात काही एखाद्या बारीचा एक तर पब्लिक कमी आहे समोर आणि तुम्ही इतके थंड होता ते राऊळ असतात बघा. ते स्वतः चांगल्यापैकी गायक आहेत. नाही काय भियान बघा एवढा काम कोणी केला. तिघातल्या एखाद्या कोणी केला बघा. आम्ही कोणाकडे जेव केल्यानंतर आत्महत्या करतात की घरात एखादी बाई जर ना ढोळूक लागली मडक्यात तर कळतात की इथे जेवण कमी हा. तसा ह्या बुवाने आता केले नाही दाखवून दिले की मी अंदाज केले ढवळतच होतला म्हणजे असं नाही की चांगल्या गुरुची चलेवर त्याबद्दल मी काय बोलणार नाही. पण ते ढवळूक लागले तो खूप राग साधो खूप राग ना त्यांना परफेक्ट गावं ना. ते वाईट चिडतीच माझ्यावर कदाचित पण माझ्यावर चिडण्यापेक्षा थोडी वॉटिंग करा तुमका काहीतरी फायदा होतो. माझ्या चिडान तुम्ही एक राग वाजव घातला ताबडतोब भात घातलो मी वाजव घातलंय तुमका सुटातो ना. ह्या 100% कागदार कोऱ्या कागदावली रेग असते ती तेवढा 100% खरा. एवढा आम्ही ह्याच्यासाठी त्रास काढलो. फक्त एक आवाज कसा दिलीच आम्ही असतो. गुंडू सावंत म्हणा किंवा मी त्या बिचाऱ्यांचा मला माहित नाही लांब असल्यामुळे कदाचित कळत नाही की किती कार्यक्रम त्यांना हरतो काय करायचं. मग आम्ही मला वाटतं 23 तारखेपर्यंत गुंडू सावंत मी शक्यतो एकटेच असतो. पण त्या किलेसात घालतात ते माझ्या ते पटक तेव्हा देत नाही. आता बघा वडोपाव हाडल्याने एकट्यानेच खाल्याने तर काहीतरी माणूस किंवा काहीतरी प्रकार होतो. इतक्या पब्लिकात तो माणूस योगतो काहीतरी खाता पुढ्यात काय वाटा व्हायला नको वाटत. मी काय सांगत तिने आळा मारल्या हे बघ हात लावून सांगतोय बेटी मी अन्नाचा शीत खाऊ असं. आणि उद्या तेव्हा संध्याकाळी 4 वाजता खाण न खाण आणि उद्या कुठे जावतायला काय ती सगळं रावलं काय रावला म्हणजे एवढी श्रद्धा ह्या भजन विचारा. त्यामुळे आम्ही करणं ह्या काय तो गमतीचं खेळून येतो तारा का सोडू आम्ही की त्या एवढं त्रास काढतो. असू दे ज्यासाठी लोक अधिक बोलल्यानंतर काय होईल की अधिक बोलतो त्यापेक्षा एक भजन परंपरेप्रमाणे भजन करूया आणि नंतर काय असत का तुमचा तिघांचा भोगिया. माझी एक पद्धत तुम्हाला सांगते की आम्ही ज्या ती आयोजकांचे पैसे घेतो तर तुम्ही माझे किती बरे असाल याच्याशी देणा घेणा माझा काय नसता.
मी वाईट जरा चुकीचे गावला गुंडू सावंतची एक ताकद कशी आहे सांगा की तो शक्यतो आपलं पॉइंट दाखवू देत नाही दुसऱ्याला म्हणून तो सुटता घेत नाही पण तुम्ही तसेच वागा दोघे जाण माऊली तुमका मी तास सांगता काय ते टोपी घातली तिळा कपी उंच द्यावी जगी मी एक गोसावी तुका म्हणे अशा किती नरका गेले पुढे जाती संत तुकाराम माऊलीचं वाक्य आहे त्यामुळे आपण वागण्या बुवा कसो आज जर सांगला ह्या शेवटच्या काळाने भजन तरी करणार कारण काय त्या नामाची आवड आहे आपल्याकडे कपडे काय आहे याला महत्व काही नाही इथे आम्ही काय गातो काय खातो कुठे जातो हे संदर्भ पटवून देणं हे सुद्धा गरजेचं आहे राग धरू नको ह्या बोलले होणार म्हणजे तुमच्या टोपी दिसली पटकन लक्षात दिला माझ्या म्हणून एक संदर्भ तुकाराम माऊली तो सांगितलं मी तो आता गुंडो हसायला लागलो गुंड्यावर गेले अंगार ना काय गुंडो मग असं बघतो ह्याचा काय विषयच नाही ह्या का वाढवलं माणूस होतो कारण का त्या उगीच त्याच्या अंगार कोणी जाऊ नको तुम्ही कारण का ढवळल्या त्या वक्ताच ओळखले हो काय करू शकता बोला कोणाला शकता हो बोलणे करून दाखवू जमा भया मी सगळ्यांना बघटल ह्या 100% माझी ताकद हाकायची तुम्ही तिघ जण जमान जरी माझ्या अंगारीला नका काय त्याची भीती नाही पण तुमचं अक्कल असत तर माझ्या वाटते घ्यायच्यात ह्या तेवढाच कसा नाही तुमच्यासाठी मी तुमच्या जीवाला सर्व केलं आहे आता आम्ही ज्या स्थानात आलो एक भजन म्हणून एक साधारणसं सादरीकरण करतो त्यात काही चुकी असू शकतात आवाज लागेल ही खात्री मी देऊ शकत नाही काय काले होतो आज आहे उद्या आहे परवा आहे कायमच चाललं म्हणजे झोपाक स्वधड गावत नाही आणि इतक्या करून मी अन्न ग्रहण करत नाही बघा एवढा इथे अन्न सत्र चालला अन्नाचं कण घेतलं नाही म्हणजे केवढी त्या परमेश्वराची ताकद आहे त्याच्या श्रद्धा केवढी माझी आणि तुका कळला म्हणजे खूप झाला पण तू तरी हारून आता ओढो काय काहीतरी खालच आपल्या बारीक सारी तासाने हो माऊली गावडे तुम्ही छोटी आमची कोणती लागतात उगीच त्यांच्या नाही लागान माझ्या वाटते घेऊ नको तुमका भीती नाही हा शेवट आता एक आपली गंमतून तुमका आपलं वयस बोललोय की त्या पब्लिक साठी ह्या बारीक तरी गुंड्या माझ्या तरी तडेसून हडे पेट ठोकलो तुलो बघा बारीक कशी रंगता ती बघा आता मी फक्त कळ काढूचं काम केलंय वागल्याला का हाडलो आता की वागल्या काही ताकद असतात की डायरेक्ट वॉटिंग करणार किती असानी 4 असानी 6 असानी 8 असानी त्यांना वॉटिंग करण्याची ताकद वागदेकराला म्हणून वागदेकरा कुठेतरी मागे बसवतो त्या वास्तविक तुमच्या लक्षात येऊ होता वागदे लास का वागदेकरा ग्लास का ठेवतो आता मग तुमका देरी झाली नाही ना माका बोला कोणा मी तुमका डायरेक्ट सगळ्यांना बोललोय की त्यामध्ये कोणी म्हणा नाही की तो त्याचं बरोबर हा तो त्याचं बरोबर असं काही नाही पण तो माझं बरोबर आहे आम्ही 100% सांगू शकतो कोण सद्गुरू महाराज ते बघा ते माझे 100% बरोबर आणि आम्ही गुरु केव्हाही हातच जोडलो बघा भव्य वस्त्र दिसल्यानंतर तुम्ही हात जोडलाच नाही त्या पद्धतीत मी त्यांना हात जोडणं हे माझं एक कर्तव्य आणि तसे ते शिष्य म्हणा ते आशीर्वाद देण्याचं त्यांचं कामच असतं तेव्हा ते माझ्या काय वाटते येऊचे नाही या 100% ही काय माऊली म्हणजे आपली जा फक्त रवला होता गुंडो सावतो किती उडी मारतो तो बघूया ना असं का गुंड्या शेवटी आंगड्यातला तुझ्या आणि हे सांगतात काय सिंधुदुर्गाची शान खेचा शांत खेचा ते का काय येतात आधी विचारा तुम्ही ना तुम्ही आपल्या ह्याच्या नवीन तयार झाल्या आपलं चढ तासून आमच्या कपाळ बसात बघता मग तो त्या काही येता काय नक्की येतात ते दिवसा आता डिक्लेअर होतं ना माऊली खरं माऊ त्या काय येता काय गुंड्या सावता काय येता आधी तेव्हा काय नाही सांगतो म्हणजे ते सांगतो मी आपलं फक्त प्रश्न केलं उत्तर असं ना असं हसत म्हणजे कसा एकदमही काहीतरी करण्यात अर्थ नाही तुम्ही माऊली भूपराग घाला बघा त्या भूपरागाला मी कोमल धैवत लावतो आणि ताबडतोब गण सादरीकरण करतो आमची एक पद्धत अशी असते की समोरच्या बुवाचं भजन काय चाललं त्याच्यावर ताबडतोब काहीतरी बदल करायचा तसा त्या माणसाकडे नाही तो फक्त काय करीत बंगड्याची मोड लिंबवणी डोळ ही गाणी वगैरे घेऊन ना रातभर उठाव कसा गावात जागर जेव्हा असत तेव्हा गुंड्या सावता घरा भरू ह्या ठरला लागायचा गाणी भयंकर चांगल्यापैकी सादरीकरण त्याबद्दल काय नाही असू दे तो विषय काय
परीने मोक्षही दृश्य केला गावया वेद तोही भुकेला वेद तोही भुकेला धरी पावले नदी चंद्रभाग धरी नमस्कार मासा तुला श्री गणेश नमस्कार मासा तुला श्री गणेश पुंडलीक वरदा गणपति गजाननम प्राणी माता पिता श्री सत्यनारायणम ग्रामदेवता श्री देवरवनाथ तुंगेश्वरम आई जरी मरी ईश्वरम पावनाई जरी मरी हरी हर हर भजन ही परंपरा आपल्या संत वाङ्मयाने आपल्याला ठेवून दिलेली आहे पण ज्या निमित्ताने ते भजनासाठी म्हणून आम्ही आलो सावंतगोळ्यांच्या त्यात काहीतरी सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला असू दे कसा वेडा वक्रा असू दे आज बघा वेदांत गावडे अधिक भिकाजी उर्फ तात्या पवार आज तात्या पवार असं एक व्यक्तिमत्व आहे बघा त्यांना पूर्ण वाडीची एक साथ आणि त्या साथीच्या जीवावर ते बघा चौरंगी सामना पंचरंगी सामना आयोजन करणे म्हणजे एवढी क्षुल्लक गोष्ट नव्हे आणि एवढ्या ते बिनधडक एवढी डेअरिंग करतात आणि त्यांच्यासाठी आज त्यांचा उद्याच्या दिवशी म्हणजे आज 12 नंतर त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी सादरीकरण करूया आज नाह्याचा वाढदिवस 11 वाढदिवस नव्हतो गुंड्यासारखा तो वेदांत गावड्याचा होतो 11 आता दिसते आता काय ते ली निदान ली म्हणजे मागा कळात ते एका लिहून घेत ह्या तरी कळात असू दे त्यांच्या या वाढदिवसाचा सोहळा आपलं इष्ट ते जमुनी सारे आशीर्वाद द्याना आपलं इष्ट ते जमुनी देवी आशीर्वाद द्याना आपलं इष्ट ते जमुनी देवी आशीर्वाद द्याना
औक्षण करण्यासाठी त्यांची पत्नी माईकचा आवाज वाढवा होता प्रॉब्लेम होत त्यांची पत्नी भूमिका आणि त्यांचा मुलगा मनीष आणि त्यांची मातोश्री आई राजश्री ही त्यांना औक्षण करतायत बघा. आणि त्यांचे परम मित्र तात्या पवारने मला सांगितलं की सुनीलजी बोवलेकर साहेब दशरथजी कुंभार बघा त्यांनी मित्र खाता कुठे कुठे जोडला. कुडासारख्या ठिकाणी राण्यांचे खंड समर्थक म्हणून दशरथजी कुंभार जरा कुठे ते वाटेला अडकले आहेत. नक्की बारी आणखी अर्ध्या पाऊन सहा ते म्हणजे एवढा त्यांचा मित्र परिवार आहे बघा. आणि ते आज 4 बुवांच्या समवेत आणि हा एवढा जनसमुदाय आणि जनसमुदायाच्या समवेत त्यांचं औक्षण होते बघा. म्हणजे त्या वाढदिवसाला तेवढी किंमत आहे बघा. म्हणून म्हणतो औक्षण करती सखे सोयरे सती सर्व भगवानाचे घात भरवती जाणून हे पर्व आनंद मनाला व्हॉट्सअपला टाकलं बघा. कुठे बॅनर सुद्धा नाही किंवा चौरंगी सामना आहे. आपला वाढदिवस आहे, वेदांत गावड्यांचा वाढदिवस आहे. या दोनही व्यक्तींनी एवढं बघा किती कसे वागितले बघा की त्यांनी कुठेही बॅनर सुद्धा आणून नाही. मला तर माहित नाही की बाबा बॅनर कुठे त्याच्यावर आहे असा बॅनर लावून सुद्धा एवढा पब्लिक जमा होत नाही. पण त्यांचा बॅनर सुद्धा नाही. फक्त त्यांच्या मुखातून एक शब्द निघला की मुंडे साहेबांना फोन दिला. हो तुमचं काय मुंडे साहेब म्हणे तुमचा जर वाढदिवस असेल तर पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांचं वाक्य ऐकल्यानंतर सावंत असं तेच बोलले काय पैसे म्हणजे काही माणुसकी नव्हे ते आहे सर्वधर्मी आहे. आता हे जर असं म्हणतात तर मग विचार केला गेला की एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर त्यांना आपण संगीतकाराने भजन रत्नांनी साथ देणं हे गरजेचं आहे. आणि खरोखर हा तुमच्या जनसमुदायामध्ये वाढदिवस आज साजरा झाला बघा. सारख्या ठिकाणी सुद्धा रमेश गावडे साहेब आपले बाबा निवडकर बघा तिथे भिंतीला पाठ म्हणून बसतायत. आता त्यांना करणार आता ते खिशात हात घालतायत. वागदेकर एवढं तर आपली नावाची खात्री करतोय खिशात हात घालायला सुरुवात केली तरी बघा. म्हणजे कुठून आले बघा. चिपी म्हणू नका भरणी म्हणू नका. म्हणजे आपला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हल्ला गेला बघा. कोण तात्या पवार यांच्या वाढदिवसानिमित्त. तसेच आज माझे नवोदित कलाकार म्हणजे नवधर्म उत्साही मंडळ टोळे बाजार संदीप चव्हाण मिलिंद पेंडेकर पांडू माधव यासारखे असंख्य प्रेमी इथे हजर आहेत बघा. एकतर त्यांची वागदेकर बुवा म्हटल्यानंतर त्यांना कायमचे साथ असते. आमची फक्त त्यांना हाक असते आणि त्यांची मला कायमची साथ असते. आणि आज तर असा योग घेऊन आला की तात्या पवार बुवांचा एक वाढदिवसाचा सोहळा होता. आणि त्यानिमित्तानं सर्व मंडळी इथे हजर आहेत बघा. म्हणून म्हणतो
तुम्ही ही अयोग्य धनसंपत्ती खरोखर आज ते पैशाच्या दृष्टीने म्हटल्यानंतर गरीब आहेत, पण गरीबाचंच मन आकाशा पैशात असतं. तसं तात्या पवारांचं एक मन आहे बघा, आणि त्यांनी एवढी ही संकल्पना केली. आपण आयोजन करतो पण नियोजन करणं हे परमेश्वराच्या ताब्यात असतं. आम्ही नियोजन कुठल्या कार्यक्रमात करू शकत नाही बघा. कुठेतरी बोर्ड लागतात की नियोजनबद्ध कार्यक्रम, नियोजन कोणतेही करू शकत नाही. नियोजन हे त्याच्या हातात असतं बघा. त्याला आता वाटलं की इथे काहीतरी घडू शकतो तर निसर्ग काहीतरी ताबडतोब घडू शकतो बघा. आयोजन करू शकतो आपण, नियोजन करणं हे परमेश्वराच्या ताब्यात असतं. तसं आयोजन हे तात्या पवारांनी केलं बघा. म्हणून म्हणतो त्यांना आज एक मुलगा आहे, जवळजवळ एक 10-12 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं स्वशिक्षण त्या ईश्वराच्या कृपेने चांगलं होऊ दे, त्याचं लग्न होऊ दे, त्याला नातवंड पतवंड तात्या साहेबांनी बघू दे, एवढी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो बघा. वाढदिवस म्हटल्यानंतर काय घायचं त्या साहेबांना कळलं पटकन. व्हॉट्सअप यूट्यूब हे काय आपल्याला काय जाणत नाही आम्ही. त्यामुळे पण लोक काहीतरी पोरगे बोलत की मुंडेबोनी काहीतरी जबरदस्त आग केली, त्या आगीपेक्षा काहीतरी किटाळ उडवा अशी खरोखर मी तुमच्या म्हणजे आमच्या गुरूंसोबत तुमचे कार्यक्रम झाले. त्यामुळे त्या स्थानाला तुम्हाला मी किंमत देतो आणि हे अशी तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो की किटाळ उडावा आणि प्रेक्षक आपला एकच प्रेक्षक इथे हलता नाही. तरच त्या तात्या पवारांनी एवढा कष्ट केल्यानं त्यांना चीज भेटेल. बुवा उमाकांत मोडिये सुद्धा इथे हजर आहेत. तसे दिगंबर वायंगणकर सुद्धा इथे हजर आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. सनलाईट भोगे ब्रिजचे मालक आहेत ते, आणि खरोखर कुणाला केव्हाही आवश्यकता भासली एक आता जागा भेटत नाही, आता संध्याकाळची वेळ आहे, तर आपले दिगंबर वायंगणकर भोगवे सनलाईट ब्रिज भोगवे यांना संपर्क साधावा. ते तुमची जेवणापासून झोपण्या उठण्यापर्यंत सर्व सोय करू शकतात. हे काय त्यांनी मला बोलायला सांगितलं नाही, पण जे खरं आहे ते बोलण्याला काही हरकत नाही, म्हणून मी बोललो. ते दिगंबर वायंगणकर हजर आहेत. धन्यवाद.
मजा असल्यामुळे ते नेमकी मुंड्या सावंत म्हटले तरी लोक ओळखतात. पण ह्यांनी आपल्या वडिलांपर्यंत नाव सांगितलं बघा. गुंडू सावंत हे अध्यात्माचे बादशाह आणि त्यांनी खुई गेले बघा. ए गुंड्या, अध्यात्म सांगण्यापेक्षा आई वडील एवढं दैवत आहे आणि त्यांनी आपलं कुठेही नाव सांगताना आपल्या वडिलांचा स्व नावाचा उच्चार केला गावडे बुवानी. हे सुद्धा कुठेतरी एक जोगण्या एवढी बाब आहे बघा. बघा शिवाजी महाराज सांगून तुला कोण सांगणार नाही, तर छत्रपती शिवाजी सांगशील त्यावेळी तुला कोणतरी तो पत्ता सांगेल. तसं ह्याने आपल्या वडिलांसाठी नाव सांगितलं. म्हणजे ह्यांना सुद्धा काहीतरी जोरदार टाळ्या होते. खूप अशा अध्यात्म सांगता 22-25 वर्ष म्हणा माझ्या फोकस टाकल्या ना. काय होतं तर बघूया ना. ते शेवट असं आहे की कोण माझ्याकडे आता इला कधी लय भजना कुटुंब कधी भजना करता सोडली. मी किती ग भजन माहित नाही. रूपाचं अंग ओढून काढे होळी येत ना. होळी येत सावधान केलं पण ना होळी पकडूची लागतात तशी तळ ठेवलं तो बघ. तू 10 मिनिटात संपून टाक ना. मी टाळी मागतोय 10 मिनिटात संपवलं. तू गजरच म्हणतच नाही तो. ती बांगड्याची माळ काय गाणं 2-3 गाणी म्हणतो तो. हो माझ्याकडे फक्त ती या मैदान बहीण काय बघूया पुढे नको नसं मला फरक काय पडणार नाही ना. हे तितकेच गावचं नाही तितकेच गावचं माका काही